एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि खूप दिवसांनी मी मोठा व्लॉग बनवत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. आफ्टर अ लॉंग टाइम, आय गेस की मी लास्ट टाइम दिवाळीला बनवला होता आणि हाच ड्रेस होता तो जो मी दिवाळीला वेअर केला. तर त्यानंतर मी आता व्लॉग बनवत आहे आणि आज आपले येणार आहेत लाडके पप्पा. दॅट्स वाय मी आता रेडी होऊन पप्पाला आणायला जाणार आहे आणि काहीतरी क्लिप्स असणार आहे ज्याच्यामध्ये मी काय केलं काय नाही हे सगळं मी ऍड करेल या व्हिडिओच्या नंतर. मी आता इंट्रो शूट करत होते. सो या, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गाईज. मला खात्री आहे की तुम्ही माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करणार नक्कीच आणि तुम्हाला हा व्हिडिओ फार आवडेल. सो चला व्हिडिओ एन्जॉय करूया. आता आम्ही मंदिर साफ करायला घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे राडा आहे आणि तो सगळा साफ करून मग आपण जाणार 12 पर्यंत बाप्पाला आणायला. तर चला आधी लवकरात लवकर काम करून घेऊया. आम्ही या माळा ना कालच घेऊन आलोय. खूप छान दिसतात मंदिर मध्ये आणि देवीसाठी पण एक आणायची आहे, ती आपण लवकरात लवकर आणूया. आणि इथे आता सगळं क्लीन करून घेऊया. हे क्लीन केलं होतं तरी पण मी काल पूजा केली होती तर मला हे क्लीन करायचं आता. ही माझी जॉनी किती सुंदर दिसती बघा, किती मंदिर साफ करून झालं आणि आता इथे मम्मी उकडीचे मोदक बनवत आहे. मला आता जायचंय वरती झाडू लादी करायची आणि खालती येऊन सुद्धा आता 10 वाजलेत. आम्हाला झालाय उशीर आणि मुहूर्त 3 वाजेपर्यंत आहे. तर लेट्स सी आपला पप्पा कधी येतो. आता तुम्ही सगळा मोदक एन्जॉय करा. ठीक आहे, आपण रेडी फॉर पप्पाचं आगमन. तर चला आपण आता जाऊया पप्पाला आणायला. आणि मी दिवाळीचा ड्रेस वेअर केला बिकॉज मला साडी वेअर करायची होती, बट मम्मी गेली आता मार्केटला आणि साडी मी प्रॉपर वेअर नाही करू शकत बाहेर जायसाठी. तर चला हा ड्रेस वेअर केलाय, आता आपण जाऊया आणि बाप्पाला घेऊन येऊया लवकर. जाऊया. आणि काकांनी आज पुढे गेले, मम्मी गेली स्कूटीवरती सामान घेऊन जायला. आता क्षमता व्हिडिओ माझा काढत आहे, तर चला आपण निघूया लवकर. लेट्स गो. मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगळारती मोरया. उंदीर मामा की जय. उंदीर मामा की जय. गाईज थोडंसं डेकोरेशन राहिलेलं आहे, ते आम्ही पूर्ण करतो आणि मी मग ब्लॉग स्टार्ट करते. तर डेकोरेशन करायला घेते आणि समाया वगैरे पण अरेंज करायचे. पाठी बघू शकता डेकोरेशन स्टार्ट आहे, थोडंसं बाकी होतं. तर ते कम्प्लीट करून मी तुम्हाला बाप्पाचा फुल लुक दाखवते. मी आता गंगाजल सगळ्या घरात शिपडणार आहे. आता गंगाजल सगळ्या घरात शिपडणार आहे. आमचा नाश्ता आलेला आहे, जेवण आहे आमचं.
वरती मला सीडीला सगळे फ्लावर्स लावायचे आणि आपण चेंज करूया आणि भेटूया संध्याकाळी आरतीच्या टायमाला. आपण हो मी चेंज करते आणि संध्याकाळी आरतीच्या टायमाला भेटूया. बाय. मी झालेली आहे रेडी बाप्पाची पूजा करायला रात्रीची आणि आता वाजलात 9. मी उद्या ऑफिसला जाणार आहे. दॅट्स वाय मी असं सांगितलं घरामध्ये की आपण 9 वाजता रात्री पूजा करत जाऊया आरती बाप्पाची. तर मी आता रेडी झाली आणि मला ना कोकोला घेऊन जायचं हॉस्पिटलला बिकॉज कोकोची तब्येत खराब आहे. तर मग तिला हॉस्पिटलला घेऊन जायचंय कारण की तिला ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला. आता लेट्स सी की डॉक्टर काय बोलतात ते सगळं बघून आपल्याला नक्कीच कळेल. तर आता आपण जाऊया खाली आणि बाप्पाची आरती स्टार्ट करूया. सिम्बा बाप्पा आलेत ना आपल्या घरी म्हणून आला तू दिवसभरातून आता. ओय काहीतरी बोल. जेवण आम्ही आता ठेवले बाप्पाला. हॅलो सिंबी. मी आता जेवण केलं. मम्मी इथे डेकोरेशन करत आहे. या हत्तीला आम्ही सजवत आहोत म्हणजे मम्मी सजवत आहे. ही माळ लावली आहे आणि ह्याच्यावरती आता हावाला कापड लावणार आहे. गाईज माझी खूप दिवसापासून विश होती की मला पप्पासाठी काहीतरी छोटंसं गिफ्ट घ्यायचं आणि नशीब बघा ना मी जॉबला पण लागली. माझी फर्स्ट सॅलरी आली बाप्पाच्या यायच्या अगोदर. मग मी ठरवलं की यार मला असं काहीतरी घ्यायचं आहे जे माझ्या लाईफ टाईम मेमरेबल राहील आणि ते म्हणजे माझी आठवण राहील की माझ्या फर्स्ट सॅलरीमधून मी बाप्पासाठी गिफ्ट घेतलं. तर सो या दॅट्स इट फॉर अ डे गाईज. थँक्यू सो मच की तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केला आणि आय होप की तुम्हाला खूप छान वाटला हा व्लॉग. आणि ह्याच्यानंतर माझे शॉर्ट्स व्हिडिओ येतील म्हणजे की आज बाप्पाचा फर्स्ट डे होता. तर सेकंड थर्ड फोर्थ दिवशी काय काय होणार आहे. लास्ट दिवशीचा पण मी व्लॉग करेल. आय गेस मोठा करू शकते किंवा छोटा. लेट्स सी काय होईल. बट मी आता शॉर्ट्स डेली अपलोड करणार आहे. जे बाप्पाचे 7 दिवस असणार आहे मी काय काय करेल. माझं ऑफिस असणार आहे तर थोडं मुश्किल आहे बट चॅलेंज घेतलाय तर करूया. आणि बाप्पासाठी तर आपण काही करू शकतो है ना. तर मग ते करूनच दाखवूया आपण. आणि मला ना खूप आवडतं मेमरीज एडिट म्हणजे बोलतात ना मला खूप आवडतं मेमरीज कलेक्ट करायला. तर मी ना हे व्लॉग्स वगैरे फक्त लाईक अँड शेअरसाठी किंवा कमेंटसाठी नाही दॅट माझ्या मेमरीसाठी करत आहे. आणि म्हणजे नाही का फॉर एक्झाम्पल जेव्हा पुढच्या वर्षी काय होईल आय डोंट नो. कोणाचं काही सांगू नाही शकत आपण. तर आपण हे व्लॉग्स बघून खूप छान वाटेल आपल्याला आणि आपण एन्जॉय करू शकू की आपण काय काय केलंय. यार वापस माझी ही एज येणार नाही ना. काही मी जे डेली रुटीन टाकते शॉर्ट्सवर किंवा काही पण हे सगळं माझं वापस येणार नाही. पुन्हा मी नाही करू शकणार. त्याच्यामुळे मी आता जेवढे माझ्याकडून मेमरीज कलेक्ट होतात तेवढे मी करते. आणि मी खूप छान वाटेल मला म्हणजे जेव्हा मी फ्युचरमध्ये हे सगळे व्लॉग्स बघेल खूप छान वाटेल. आणि माझ्यासाठी हा स्पेशल डे होता. मी खूप दिवसापासून वाट बघत होते बिकॉज मी ऑफिसला लागली आहे आणि म्हणजे जॉबला लागली आहे. आणि बाप्पासाठी मला घ्यायचा होता मोदक. तो फायनली मी घेतला. विश होती माझी. सो मी बोलले होते की बाप्पा मी मोदक घेईल माझ्या फर्स्ट सॅलरीमधून. आणि मला ना असं काहीतरी घ्यायचं होतं जे मेमरेबल राहील फॉर अ लाईफ टाईम. मी माझ्या फर्स्ट सॅलरीने घेतलेली गोष्टी. तर तेच आपण केलेलं आहे ह्या टायमाला. तर बघूया नेक्स्ट टाइम काय होतं आपल्याकडून. आणि मला माहिती की तुम्ही हा व्लॉग नक्कीच एन्जॉय केलाय. सो या गाईज दॅट्स इट फॉर अ डे. लव्ह यू ऑल. मला असंच सपोर्ट करत राहा. मी गेल्या 3 वर्षापासून व्लॉग करत आहे बट ठीक आहे माझे सबस्क्रायबर इतके नाही आहेत बट जितके पण आहेत थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासोबत आहेत. परंतु तुम्ही व्लॉग्स बघता वगैरे वगैरे. आय होप की तुम्हाला ते नक्कीच आवडतात. सो या गाईज दॅट्स इट फॉर अ डे. बाय.